आपल्या वाढदिवसा दिवशी आहे ना मामाची पोरगी रुसली आपल्यावरती. मला म्हणली गिफ्ट पाहिजे. आता म्हणलं वाढदिवस तुझा आहे का माझा आहे? नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. आज आपला जरी वाढदिवस असला ना तरी काम काय आपले सुटत नाही बरं का. रात्री एवढं 7-8 तास ट्रॅक्टर आणलं तरी ना सकाळ सकाळ ना आपण 7च्या आधीच ना वावरामध्ये पोहोचलो. मामा येईपर्यंत म्हणलं आपलं ट्रॅक्टर ना चालू करावं. कसं आहे ना 5 एकर नांगरड होते निकम साहेब म्हणजे, त्यामुळे टाइम पण लागणार होता. मामा आले 8 वाजता. मामाला दिलं झोपून. मग म्हणलं चला आपले कामधंदे बघूया आता. भरत आप्पांनी आणि नानांनी ना आपल्याला एवढ्या शुभेच्छा दिल्या की त्या शुभेच्छांचा आपल्याला ना सहन नाही झाल्या, म्हणून डायरेक्ट दवाखान्यात गेलो. दवाखान्यात जायचा विषय असा होता की दादोबाईचं दुखत होतं बरं का. गेली 4 वर्ष आमची ग्रामपंचायत काय करू राहिली माहिती तुम्हाला? काय करू राहिली ती? काय करेना आपल्याला हाकाडायचं 7-12 ती कारणे साहेब म्हणले सध्या सर्व्हर डाऊन आहे, सगळीकडे सर्व्हर डाऊन होतं बरं का. मग सरांकडून थोडंसं झेरॉक्स वगैरे घेतला आणि डायरेक्ट मामाच्या पोरीकडे येऊन पोहोचलो. मामाची पोरगी ना भलतीच नागाडे बरं का. ती म्हणली आता खर्च बिर्च झाला पाहिजे बर्थडेचा, म्हणून तिला डायरेक्ट 2 कुरकुरे दिले आणि एक ना पॅटीस दिला. तेवढ्या वस्ती खुश होणार आहे. मामाची पोरगी काय आपल्याला भाव द्या ना देईन ना हळूहळू. वाढदिवसाचा खर्च म्हणून मी इतकं मोठं म्हण केलं की डायरेक्ट ना चहा पाजला आमच्या माऊली सरांना आणि भैया मामाला बरं का. आता तेवढ्या गडी काही गप बसले नाही. संध्याकाळी म्हणले आता खर्चच पाहिजे. मग आढळगाव मध्ये जाऊन यावं. ते मोबाईल पण आहे ना आपलं नीट करायला टाकायचं थोडासा. मग सावता भाऊंकडे आलो होतो. ते हप्ते नाही भरल्यामुळे मोबाईलचा घोटाळा झाला होता आपला. माऊली सरांनी आणि गुलाब भाईंनी पण केक आणला होता मला दाखवत होते. म्हणलं भाऊ घेतो व्हिडिओ का. आता कसं आहे ना 200 रुपयाचा केक आणून 2000 रुपये खर्च होणार आहे तर वेगळेच विषय. वैभव सर म्हणले की तुमचं बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे. म्हणलं चालतंय भाऊ, पण मापाने केक खातो आज दिवसभर. केक वरच आहे आपण बरं का. निकम भाऊ, अजिंक्य भाऊ आणि वैभव भाऊंचा मी आभार राहील कायम. केक वगैरे कटिंग केला आणि फोटो वगैरे काढून घेतले मित्रांनो. गावामधून आबांकडून थोडं बिर्याणीचं नियोजन होतं, त्यामुळे ना सगळं तांदूळ वगैरे घेऊन घेतलं. घरी आल्यानंतर ना मम्मीने पण ओवाळून घेतलं आणि फोटो वगैरे काढले मम्मी पप्पांसोबत. त्यानंतर डायरेक्ट ठेप्यावरती येऊन पोहोचलो. इकडे गुलाब भाई डायरेक्ट तोप फुटतात बरं का. इकडे डायरेक्ट मित्रांच्या अंगावरती. आमचा भाया मामा पण काही कमी नाही. ते डायरेक्ट ना गॅस सिलेंडर पेटवण्याचा निर्णय घेतला. म्हणलं एवढा मोठा निर्णय नको घेऊ भाऊ. गुन्ही भरून फटाकडे आणलेत मित्रांनी. आयला माय मित्र पण लई नांगड आहेत बरं का. आमचे मित्र सागर भाऊ आणि ना शुभम भाई आणि यश आरो यांनी पण केक आणला होता बरं का. आणि ते सेलिब्रेशन संध्याकाळी आमच्या तिथंच बिर्याणी वगैरे सगळं सोबतच कार्यक्रम चालला होता. मित्रांनो मला तर वाटायला लागलं की लग्नचे बरं का. फटाक्यान ती बघितलं की आपल्याला तसंच वाटतंय सध्या. माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही एवढ्या सगळ्यांनी ना शुभेच्छांच्या वर्षाव केला. माझं मन खरंच भरून आलं बरं का. मी सगळ्यांचे ना मनापासून आभार व्यक्त करतो. आणि कुणाचे ना आभार व्यक्त करण्यास राहिले असेल तर ना मी दिलगिरी व्यक्त करतो. तरी सगळ्यांना परत धन्यवाद. मित्रांनो राक्षसाला सुद्धा थोडी लाज असते, परंतु माझ्या मित्राला अजिबात लाज नाही. गुलाब भाई यांनी डायरेक्ट ना केक आहे ना अख्खा थोबाडात बसवला, अर्धा किलोचा केक. आणि त्याच्यासोबत राक्षस म्हणजे स्वतः मी पण होतो. गडी किती दिवस झालं जेवले नव्हते काय माहिती. 2 दिवस झालं जेवलं असेल. 3 किलो मटन ना 5 जणातच हाणलं ह्यांनी. आपल्याला थोडंसं थंडी ताप असल्यामुळे आपण तर ना कालवण भाकरीच हाणल्या. तर आधीच आपल्या आयुष्यात एवढा अंधार पडला आणि त्यात ना घरी पण लाईट गेली होती. म्हणलं बघा काय झालं, दिवा गेला होता बरं का. मग या 2 ना मित्रांना माझ्या घेऊन आलो होतो. पण त्यांना म्हणलं तुम्ही आता ना 100च्या स्पीडने ज्या रस्त्याने त्या रस्त्याने जा, मी पण जातो. धन्यवाद.